परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे, तुम्ही देवाच्या राज्यात आहात. कलोस्करास 1:3 म्हणते, त्याने आपल्याला अंधाराच्या सामर्थ्यातून सोडून आपल्याला प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे. पास्टर ख्रिस म्हणतात, ज्या क्षणी तुम्ही नव्याने जन्मलात, त्या क्षणी तुम्ही देवाच्या राज्यात चे सदस्य झालात. त्याचा अर्थ तुम्ही आता सैतानाच्या नियंत्रणाखाली नाही. तुम्ही देवाच्या राज्यात राहतात, जीवन, आनंद, शांती आणि आरोग्याने भरलेले ठिकाणी. बायबल सांगते की तुम्ही ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय ठिकाणी बसवलेले आहात, सर्व अंधाराच्या शक्तीतून खूप वर. त्याचा अर्थ आजारपण, भय किंवा सैतान यावर तुमच्यावर कुठलाही अधिकार नाही. म्हणून सैतानाकडून येणारी कुठलीही गोष्ट कधीही स्वीकारू नका. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही येशूचे आहात आणि तुम्हाला इजा करू शकत नाही. तुम्ही प्रकाशाची मुले आहात, ख्रिस्ताबरोबर दररोज राज्य करणारे, कारण तुम्ही देवाच्या राज्यात आहात. चला प्रार्थना करू. धन्यवाद प्रभू, मला तुमच्या प्रकाशात राज्यात आणल्याबद्दल. मी तुमच्या प्रकाशात चालते आणि प्रत्येक अंधाराच्या शक्तीवर राज्य करते. येशूच्या नावात आमेन. आता आपण तारणाची प्रार्थना घेऊ, जी आपल्याला नव्याने जन्मतो आपण. ओके, माझ्या मागे म्हणा, हे प्रभू देवा, मी माझ्या संपूर्ण हृदयाने जिवंत देवाच्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते. मला विश्वास आहे की तो माझ्यासाठी मरण पावला आणि देवाने त्याला मेल्यातून उठवले. मला विश्वास आहे की तो आज जिवंत आहे. मी माझ्या तोंडातून कबूल करते की येशू ख्रिस्त आजपासून माझ्या जीवनाचा प्रभू आहे. त्याच्याद्वारे आणि त्याच्या नावात मला अनंत काळचे जीवन मिळाले आहे. मी नव्याने जन्मले आहे. माझ्या आत्म्याला वाचवल्याबद्दल धन्यवाद प्रभू. मी आता देवाची मुलगी आहे. दॅट्स इट. थँक यू सो मच. हॅव अ गुड डे. कॉंग्रॅच्युलेशन्स. बाय.